सर म्हणतात उद्या जे करायचं ते तुम्ही पहिल्यांदा आत्ता आजपासून सुरुवात करा. पहिलं छोटं का असू दे, पण ते स्वराज्य स्वतःचं असू दे, ते तुम्ही चालू करा. ते मी केलंय. तर हा प्रोग्राम मी अटेंड केला नसता, तर मी आज बी.कॉम थर्ड इयर करत किंवा बॅचलर बरोबर असतो. त्यांचं सेशन अटेंड केल्यामुळं किंवा सरांच्या सानिध्यात आल्यामुळं आज माझं स्वतःचं एक आउटलेट मी ओपन केलेलं आहे. खूप बदल जाणवतोय. कारण शिक्षण करत असताना आपण एक विद्यार्थी असतो आणि त्याचबरोबर ज्यावेळेस सरांचं ट्रेनिंग अटेंड केलं, त्यानंतर आपण कुठेतरी व्यवसाय केला पाहिजे, की आपण विद्यार्थी आहे त्याचबरोबर आपण इन्कमसुद्धा जनरेट केली पाहिजे, हे सुद्धा यातून कळलं आणि यात खूप मोठा बदल माझ्यात झालेला आहे. खऱ्या अर्थाने बदल झाला म्हणायचं तर आपण पहिला म्हणतो, की आत्ता सुरुवात करूया, नंतर सुरुवात करूया, आत्ता बघूया, उद्या बघूया. ही उद्या-उद्याची गोष्ट कधीच होत नाही. सर म्हणतात उद्या जे करायचं ते तुम्ही पहिल्यांदा आत्ता आजपासून सुरुवात करा. पहिलं छोटं का असू दे, पण ते स्वराज्य स्वतःचं असू दे, ते तुम्ही चालू करा. ते मी केलंय. भरपूर वेळा वाटतं, की म्हणजे काय चाललंय किंवा खूप गडबड आहे याच्यामध्ये. आपण याच्यामध्ये टिकणार की नाही टिकणार. पण नंतरून ज्यावेळेस टी-टीईला सरांनी ₹500 चा जो हे घेतला होता म्हणजे उपक्रम, की ₹500 प्रयोग, तर तो आठवतो, की आपण हे कशासाठी करतोय. तर ह्या कल्पनेतून कळतं, की आपण हे का करतोय आणि का केलं पाहिजे. नक्कीच करा, कारण मी सुद्धा एक विद्यार्थीच आहे आणि विद्यार्थी म्हणून मी सुद्धा जस्ट स्टार्ट केलंय. स्टार्ट करणं महत्त्वाचं आहे. पुढं आपोआप ते मोठं होईलच, पण तुम्ही नेमकं पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे. तर हा प्रोग्राम मी अटेंड केला नसता, तर मी आज बी.कॉम थर्ड इयर करत किंवा बॅचलर बरोबर असतो. व्यवसायाकडे आलो नसतो आणि सरांचं सेशन अटेंड केल्यामुळं किंवा सरांच्या सानिध्यात आल्यामुळं आज माझं स्वतःचं एक आउटलेट मी ओपन केलेलं आहे आणि एक स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकलो आहे. ओंकार माळे सरांसाठी एक शेवटचा शब्द म्हणजे आमचे दीपस्तंभ.